फर्जी दस्तावेजों के आधार पर मुख्याध्यापक को मंजूरी प्रदान करने वाले मामले में जैसे जैसे गहन जांच हो रही है वैसे वैसे नए खुलासे हो रहे हैं। 6 आरोपी अब तक हिरासत में लिए जा चुके हैं और मुख्य आरोपी महस्कर भी पुलिस के हाथ लगा है। उसके घर की तलाशी लिए जाने पर कई दस्तावेज सामने आए हैं और इस मामले में नए नए चीजों से पर्दा साफ होता हुआ नजर आ रहा है। डीसीपी राहुल मदने ने विस्तृत जानकारी दी है। आइए जानते हैं कारा न्यूज के लिए विशाल बंबटवार की इस रिपोर्ट में। नाही, याच्यामध्ये मुख्यतः जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये 6 आरोपींना अद्यापपर्यंत अटक झालेली आहे। जो 6वा जो आरोपी आहे आणि महत्वाचा जो आरोपी आहे महेंद्र म्हैसकर याच्याकडून काही गरजडतीमध्ये आम्हाला सर्च मध्ये या ठिकाणी आम्हाला जवळपास काही प्रस्ताव त्या ठिकाणी 25 ते 30 प्रस्ताव असे मिळालेत। ते कुठेतरी तिथं बनावटी करून जसा पुडकेचा प्रस्ताव बनवला गेला त्याच पद्धतीने काही प्रस्ताव त्या ठिकाणाहून बोगस डॉक्युमेंट मिळाले आहेत। त्यांनी कुठेतरी सिग्नेचर किंवा त्या ठिकाणी कोणाचे सिग्नेचर त्यांनी घेतलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। काय जे याच्यामध्ये आम्हाला पुराव्याच्या अनुषंगाने काही लोकांना मी नोटिसेस जबाबासाठी बोलवलेलं आहे। तर या पद्धतीने सध्या आमचा तपास सुरू आहे आणि भविष्यात ज्या म्हैसकरने ज्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधितांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याच्या संपर्कात आलेले आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी आम्ही चौकशी करत आहोत। नाही, याच्यामध्ये म्हैसकर हा अर्जुनी मोरगाव गोंदिया या ठिकाणी स्कूलवरती इंग्लिशचा शिक्षक आहे आणि तो अनुदानित शाळेवरचा शिक्षक आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काही लोकांच्या माध्यमातून त्यांनी या गोष्टी या बोगस डॉक्युमेंट बनवल्याचं प्राथमिक दृष्ट्या आम्हाला दिसून येते। त्या पद्धतीने बोगस बनवलेले प्रस्ताव त्याच्या घरातून आम्ही सीज केलेला आहे। त्याचे लॅपटॉप कॉम्प्युटर पण आम्ही सीज केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने जे आम्हाला माहिती मिळाली त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या संस्था चालकांची चौकशी करत आहोत। त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। जे काय आम्हाला डॉक्युमेंट प्राप्त होतात त्याच्या अनुषंगाने प्रत्येक डॉक्युमेंटचा जो काही रोल आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा किंवा स्टाफचा त्या पद्धतीने आम्ही तपास केलेला आहे। नाही, या पद्धतीने व्याकरणाच्या चुकीच्या संबंधात सांगता येणार नाहीये, कारण असं काही नाहीये व्याकरणाच्या चुका, पण जे काही प्रस्ताव बनवलेले आहेत ते कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी पुरावा मिळून येतोय की हा व्यक्ती ह्याच कामामध्ये गुंतलेला दिसतोय। त्यामुळे इतर आणखीन कुणाला त्यांनी या दृष्टीने मदत केली आहे का हे पण आम्ही पडताळून पाहतो। ते तपासात निष्पन्न होईल पुढे काय आहे। याचा एक पॅरलल तपास नाही, याच्यामध्ये जो सायबरला तपास चालू आहे त्याच्या संदर्भात तो वेगळा विषय आहे आणि जो आमच्याकडे जो तपास चालू आहे हा वेगळा विषय आहे। याच्यामध्ये बोगस डॉक्युमेंट करून सहशिक्षकाचं सर्टिफिकेट प्राप्त करून नंतर प्रिन्सिपलचे पद त्याने प्राप्त केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी शालार्थ आयडीचा हा वेगळा विषय आहे। त्यामुळे याचं मिक्सअप करता नाही येणार, तो वेगळा तपास आहे। तेच आम्हाला तपासाच्या अनुषंगाने जे काही 25 ते 30 प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालेले आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण होतं, कोणी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहे ते पण आम्ही त्याचं ट्रान्झॅक्शन असेल सीडीआर असेल त्याच्या अनुषंगाने तपास करत आहोत। याच्यामध्ये जो प्रस्ताव जर आपण चेन पाहिली तर हा प्रस्ताव कुठेतरी जो शिक्षण अधिकारी झेडपी आणि त्यानंतर डीडी ऑफिस यांचा याच्या प्रामुख्याने सहभाग दिसून येतोय, कारण जी काही फाईलची मुवमेंट आहे प्राथमिक दृष्ट्या शिक्षण अधिकारी मंजूर केल्यानंतरच डीडी ऑफिसला जाते, त्या ठिकाणाहून फायनल शालार्थ आयडी प्राप्त होतोय। त्याच्या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे। नाही, त्या तो तपासामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याच्या अनुषंगाने चौकशी करतोय। भंडारा या ठिकाणी सुद्धा आम्ही चौकशी करतोय। त्यामुळे सध्या आमचं भंडारा आणि डेप्युटी डायरेक्टर नागपूर या ठिकाणी तपास सुरू आहे। नाही, याच्या अनुषंगाने आमचे जे काही तपास झालाय, जे काही आरोपी स्टेप बाय स्टेप अटक झालेत त्याच्या अनुषंगानेच आपण अटक करतोय की याचे इन्व्हॉल्वमेंट जसं जसं आरोपी अटक करेल त्या पद्धतीने त्यांची इन्व्हॉल्वमेंट आम्हाला डिस्क्लोज झाली आहे, त्या पद्धतीने आम्ही तपास करत आहोत। त्याच्या अनुषंगाने जो प्राथमिक आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक पण केलेला आहे। प्राथमिक दृष्ट्या तपास केल्यानंतर हे लक्षात येतं कुठेतरी त्यांचा पूर्वीचा आर्थिक व्यवहारातून हे घडून आलेला आहे। जो फिर्यादी आहे, फिर्यादी पूर्वी अमरावती या ठिकाणी राहत होता, त्यांनी काही लोकांचे पैसे त्या ठिकाणून घेतलेले होतं आणि प्राथमिक दृष्ट्या जो तपास आमच्याकडे झाले माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये जे 3 आरोपी होते त्यात 2 जेंट्स आणि एक लेडीज त्या ठिकाणी होती। 2 जेंट्स हे अमरावतीचे आणि लेडीज नागपूरचे या ठिकाणचे मिळून येते आणि जो काय प्राथमिक दृष्ट्या आम्हाला माहिती मिळाली की त्यांच्या एकमेकांचा आर्थिक व्यवहारातून हे गोष्ट झालेली आहे। त्यामुळे असं कुठलाही प्रकार नाही की कोणीतरी बाहेरचं येतं आणि किडनॅपिंग केलं जातंय, त्यामुळे लोकांनाही भयभीत व्हायची आवश्यकता नाहीये। आर्थिक व्यवहारातून झालेली ही गोष्ट प्राथमिक दृष्ट्या आम्हाला निष्पन्न होते। आता प्राथमिक दृष्ट्या जे माहिती आहे ते त्यांच्या देवाणघेवाणातून झालेलं दिसतं, पण फिर्यादीवर सुद्धा इतर काही गुन्हे आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। नाही, त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करतोय। प्राथमिक तपास च्या दृष्टीने आपण एक आरोपीला अटक केलेली आहे, त्याच्यामध्ये 2 फरार आहेत आणि फिर्यादी जर अशा गोष्टी करत असेल तर त्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी अमरावती किंवा दारवा या ठिकाणी तो राहत होता तिथली आम्ही माहिती घेत आहोत।
अब लंबी यात्राओं या फिर महंगे खर्चों की टेंशन छोड़िए। अब EMI ऑफर्स के साथ पाएं आसान किश्तों में भुगतान करने की सुविधा। जी हाँ, अगर आप भी अपने समर वेकेशन को और भी मजेदार और फन लविंग बनाना चाहते हैं तो आज ही जुड़िए BTP के आसान EMI ऑफर्स के साथ। रेडी टू ट्रैवल दिस समर, बेस्ट डील फॉर एवरी डेस्टिनेशन। लेह लद्दाख, सिक्किम, कश्मीर, शिमला, मनाली, दुबई, वह भी 25% डिस्काउंट के साथ। तो इंतजार किस बात का, आज ही BTP के EMI ऑफर्स का लाभ उठाएं और अपने सफर को बनाएं आरामदायक एवं सुविधाजनक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 532A भारत ट्रैवल पॉइंट प्राइवेट लिमिटेड, हनुमान नगर, तुकड़ोजी स्क्वायर, नागपुर। टोल फ्री नंबर 1800209099, लैंडलाइन 0712666786। Our website www.btpyatra.com।